ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. पीक कर्ज माफीच्या मागणीसाठी शेतकऱ्याने पेटवली मोटरसायकल. शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी व 7/12 कोरा करावा या मागणीसाठी सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथे शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाची दखल घेतली जात नसल्याने उपोषणाच्या 4थ्या दिवशी गुरुवारी संतप्त शेतकऱ्यांनी मोटरसायकल जाळून शासनाचा निषेध नोंदविला. राज्यातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ व्हावे, पेरणीसाठी नव्याने पीक कर्ज द्यावे, शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा या मागणीसाठी अनेक वेळा शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. तसेच शासनाने किडनी खरेदी करून पेरणीसाठी पैसे द्यावे यासाठी मुंबईलाही जाऊन आंदोलन केले होते. तरी देखील शासनाने या आंदोलनाची दखल घेतलीच नाही. सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथे मागील 4 दिवसापासून गजानन कावरके, नामदेव पतंगे, संदीप मानमोटे, के सावके, शांतीराम सावके यासह इतर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाची दखल घेतली जात नसल्याने 27 जून रोजी शांताराम सावके या संतप्त शेतकऱ्याने आपल्याजवळील मोटरसायकल जाळून निषेध नोंदविला. त्यामुळे शासनाने त्वरित कर्जमाफी व 7/12 कोरा करावा, अन्यथा शांततेच्या मार्गाने सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात केले जाईल असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान शेतकऱ्यांचे हे आंदोलन सुरू असताना कृषी विभागाच्या वतीने जबाबदार अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी जाऊन चर्चा करण्याऐवजी त्यांनी शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा म्हणून कृषी सहाय्यक प्रमोद खिल्लारी यांना पाठविले. खिल्लारी यांनी ठाम निर्णयाचे कोणतेही पत्र आणले नसल्याने शेतकऱ्यांसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरली. त्याचप्रमाणे वन विभागाच्या वतीने वनरक्षक विशाल मुदिराज, वनपाल मिसाळ यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांनीही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची ग्वाही दिली. नेहमी सारखेच आश्वासन दिल्याने उपोषणकर्त्यांचे त्यावर समाधान झाले नाही. या दरम्यान उपोषणाला बसलेल्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर होत असल्याची माहिती उपोषणकर्त्याकडून मिळाली आहे. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.